कराडमधील छत्रपती शिवाजी उद्यान खूप सुंदर असं शास्त्रज्ञांचे सगळ्या बाजूने फोटो आहेत. महामानवांचे एका बाजूला फोटो आहेत. असे हे उद्यान नाना नानी पार्क असेही त्याला म्हटलं जातं. आतमध्ये ओपन जिमची व्यवस्थासुद्धा आहे मुलांसाठी, मोठ्यांच्यासाठी. मुलंसुद्धा मधल्या भागामध्ये खेळू शकतात आणि बाजूलाही ओपन जिम आहे. औषधी वनस्पतींची बागसुद्धा आहे आणि एका बाजूला अशा बैठकीसाठी व्यवस्था खूप छान केलेली आहे. पानपोईसुद्धा खूप सुंदर अशी आहे. बसण्यासाठी असे बेंचेस आहेत आणि खूप सुंदर अशी हे उद्यान आहे. त्याबरोबरच या उद्यानामध्ये एक छोटीशी लायब्ररी आहे. यशवंतराव चव्हाण वाचनालय असं एक वाचनालयसुद्धा या छोट्याशा उद्यानामध्ये तयार केलेलं आहे. जोकर सुरुवातीच्याच गेटवर स्वागतासाठी उभा आहे. आत आपण प्रवेश केल्यानंतर असे बेंच आहेत आणि आतसुद्धा खूप चांगले फ्लेक्स लावलेले आहेत. जसं संविधानाचं महत्त्व सांगणारे फ्लेक्स आहेत आणि पुढं आपण जसं जाऊ तर आपल्याला प्रत्येक झाडं त्या झाडांची माहिती देणारे सुद्धा फलक आहेत आणि आत अनेक औषधी वनस्पतींची बाग पुढं केलेली दिसते. त्यांना नावाच्या पट्ट्यासुद्धा आहेत. आत हा एक छोटा फळा दिसतोय पहा, ज्याच्यावर सुद्धा संदेश लिहिलेला असतोय. आत पुढं आपण जसं जाऊ तसं या बागेमध्ये आपल्याला चिमण्यांसाठी सुद्धा म्हणजे खाण्याची व्यवस्था, त्यांना चारा, त्यांना पाणी, या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक भाग त्या शेवटच्या टोकाचा जर भाग पाहिला पुढचा, म्हणजे इथं तर सगळे औषधी वनस्पती आहेत, पण झाडावर पहा असे अनेक प्रकारची झाडं आहेत आणि आई जिजाऊ वनराई नावाचा एक असाच भाग आहे की जिथं आत गेल्यानंतर आपल्याला खूप चकित होऊन जातो की आपण की इथं काय काय बनवलेलं आहे, कशा मांडणी किती सुंदर केलेली आहे. त्याबरोबरच पक्ष्यांसाठी अन्नाची व्यवस्था, त्याबरोबरच त्यांना पाण्याची व्यवस्था, या गोष्टीसुद्धा ह्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशी सगळ्या औषधी वनस्पतींनी नटलेली ही पहा. इथं आता चारा ठेवण्यासाठी सुद्धा किती सुंदर अशी रचना केलेली आहे आणि खूप मनमोहक आणि मनाला प्रसन्न करणारं असे हे उद्यान आहे. आई जिजाऊ वनराई नावाचा हा भाग आहे, तो नक्की पाहावा. इथंच शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्रही लावलेलं आहे आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला ही ओपन जिम पाहायला मिळते. त्याबरोबरच ओपन जिमच्या बाजूला बाकीच्या इतर बाबी पाहायला मिळतात. नक्की हे